राष्ट्रवादी अजित पवार गटाचं अधिवेशन जे आहे 2 दिवसीय ते पार पडलेलं आहे आणि अनेक मंत्रीगण उपस्थित होते। आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आपल्यासोबत आहे। साहेब, पालकमंत्री पद जे आहे तुम्हाला मिळालं आहे नंदुरबारचं, कसं बघता? हे बघा, पालकमंत्री पदाची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब या तिघांनी माझ्यावर टाकलेली आहे। जो कुठला जिल्हा दिला असेल त्या जिल्ह्यामध्ये प्रामाणिकपणे काम करणं, तिथल्या लोकांना सुविधा देणं यासाठी माझा अग्रक्रम राहणार आहे। आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आमचे आदिवासी बांधव अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळं माझ्या मतदारसंघामध्ये असलेल्या आदिवासी बांधवांचं मी इतक्या दिवस काम केलं आहे, तिथे सुद्धा काम करण्याची मला संधी मिळालेली आहे। ही संधी समजून मी त्या ठिकाणी काम उभं करणार आहे। अधिवेशनामुळे मध्ये अनेक गोष्टींवर मंथन झालं, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर काही यामध्ये तोडगा काढण्यात आलाय ना, अजून 5 वर्ष जायचे ना, शब्द दिलाय ना 5 वर्ष जायचे, त्यावेळी मुख्यमंत्री ते निर्णय घेतील ना। तो विषय माझ्या अखत्यारीतला नाहीये, तो विषय माननीय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतला आहे, तर मुख्यमंत्री त्याच्यावर निर्णय घेतील काय घ्यायचं। शेवटचा विषय, आत्ताच धनंजय मुंडे यांचं देखील मार्गदर्शन झालं, त्यामध्ये धनंजय मुंडे म्हटले की जे पार्टीचा शपथविधी होता भाजप सोबत जाण्याचा ते षडयंत्र होतं। तुम्ही त्या दाव्याकडे कसं बघता? मला काही माहिती नाही, मी त्या शपथविधीला हजर होतो। बाकी मला काय आतमध्ये काय चाललंय, षडयंत्र होतं की नव्हतं हे मला नाही सांगतात, ते मुंडे साहेबांना चांगलं सांगता येईल, मुंडे साहेबांना विचारा। षडयंत्र होतं ते धनंजय मुंडे यांना सांगता येईल, मी त्यावेळी तिथे नव्हतो, मात्र शपथविधीला होतो असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय। कॅमेरा पर्सन अभिजितसह मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।